श्री स्वामी समर्थ. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर घाबरू नका. अडकलेले पैसे परत मिळवण्याचे विविध मार्ग जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि ते कसे परत मिळवायचे जाणून घ्या. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा परिस्थिती येतात ज्यामुळे आपले पैसे अडकू शकतात किंवा कर्जात अडकू शकतात. अशा परिस्थितीत अडकलेले पैसे परत मिळवणे कठीण होते आणि आपण त्याबद्दल काळजीत पडतो, ज्यामुळे रात्रीची झोप उडते आणि दिवसाची शांतता नाहीशी होते. जेव्हा पैसे अडकतात तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते, जसे की अडकलेले पैसे कसे परत मिळवायचे, अडकलेले पैसे परत मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत, मी अडकलेले पैसे कसे परत मिळवू शकेन, अडकलेले पैसे परत मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत आणि असेच बरेच काही विचार येतात. त्यामुळे अडकलेले पैसे परत मिळवण्याचे मार्ग शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय जर कोणी तुमच्याकडून पैसे उधार घेतले असतील आणि ते परत करण्यास नकार देत असेल तर हा व्हिडिओ पैसे परत मिळवण्याचे मार्ग प्रदान करतो. या पायऱ्यांचे अनुसरण करून तुम्ही तुमचे पैसे सहजपणे परत मिळवू शकता. अडकलेले पैसे काढण्याच्या उपायाबद्दल या व्हिडिओमध्ये अतिशय सोपे उपाय दिले आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सविस्तर उपाय सांगितले आहेत. तसेच असे करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणे आम्हाला योग्य वाटते. जर तुमच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतील तर तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते. याउलट जर तुमच्या कुंडलीत मंगळ, शनी आणि राहू अशुभ असतील तर तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. 10वे घर आपले कर्म दर्शवते आणि 9वे घर आपले भाग्य दर्शवते. 11वे घर नफा दर्शवते आणि दुसरे घर आपण कमावलेली संपत्ती दर्शवते. जर तुमच्या जन्मपत्रिकेत 6व्या, 8व्या आणि 12व्या घराचे स्वामी प्रबळ असतील तर तुम्हाला आर्थिक नुकसान, कर्ज आणि चोरीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून कोणताही ज्योतिषीय उपाय करण्यापूर्वी आपली जन्मकुंडली जवळच्या ज्योतिषाला दाखवा. पैसे परत मिळवण्यासाठी ज्योतिषीय उपाय. आपल्या कुंडलीतील शुक्र आणि गुरु ग्रहांना बलवान करा. आपल्या कुंडलीतील द्वितीय, 9व, 10वे आणि 11वे घर त्यांच्या स्वामींना बलवान करा. जर तुमच्या कुंडलीत शनी, राहू आणि मंगळ अशुभ स्थितीत असतील तर त्यांना शांत करण्यासाठी उपाय करा. पूर्वजांचे शाप दूर करण्यासाठी उपाय करा. संपूर्ण विधीसह श्री यंत्राची स्थापना करा. विहित विधीनुसार महालक्ष्मी यंत्राची स्थापना करा. व्यवसाय वृद्धी यंत्राची स्थापना करा. विहित पूजा विधीनुसार श्री धन वर्षा यंत्राची स्थापना करा. गणेश, लक्ष्मी, रुद्राक्ष धारण करा. 2 सप्तमुखी आणि 1 अष्टमुखी रुद्राक्ष कुबेर यंत्राची पूजा करा. स्त्री सुक्ताचे पठण करा. अडकलेली संपत्ती परत मिळवण्याचे मंत्र. वैदिक मंत्रामध्ये शक्ती असते, म्हणून अडकलेली संपत्ती परत मिळवण्यासाठी खालील मंत्राचा जप करावा. ओम कृष्ण कृष्णाय नमः. कृष्णबीज मंत्राच्या जपाने अडकलेली संपत्ती परत मिळते. ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करण्यापूर्वी स्नान करा. तांब्याच्या भांड्यात पाणी भरा. त्यात 11 लाल मिरच्या टाका आणि नंतर हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करा आणि तुमची संपत्ती परत मिळवण्यासाठी प्रार्थना करा. फेंगशुईनुसार अडकलेले पैसे परत मिळवण्याचे उपाय. फेंगशुईनुसार आग्नेय दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते. घराच्या या दिशेत हिरवी रोपे लावावीत. ही दिशा हिरवीगार ठेवल्याने जीवनात संपत्ती येते. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. वास्तुशास्त्रानुसार अडकलेले पैसे परत मिळवण्याचे उपाय. वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही भगवान कुबेरांचे निवासस्थान आहे, त्यामुळे पैशाची तिजोरी या दिशेत ठेवावी. या व्यतिरिक्त या दिशेत कुबेर यंत्र किंवा देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती ठेवल्यानेही तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळवण्याचे उपाय. शनिवारी दक्षिण दिशेकडे तोंड करून भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोर मोहरीचा तेलाचा दिवा लावा. दिव्यावर थोडी मोहरीचे दाणे, 2 लवंग आणि कापराचा 1 तुकडा ठेवा. आता बजरंग बाण 3 वेळा म्हणा. त्यानंतर तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी भगवान हनुमानची प्रार्थना करा. दिव्यातील 2 चमचे तेल घेऊन त्याचे काजळ बनवा. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत तिचे नाव एका मऊ कापडावर लिहा. या कापडाची वात बनवा. पिठाच्या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालून ते पुन्हा भगवान हनुमानासमोर लावा. बजरंग बाण 5 वेळा म्हणा. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत तिच्या घरासमोर 2 कवड्या कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळतात त्या ठेवा. या युक्तीमुळे ती व्यक्ती तुमचे पैसे परत करेल आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. असे मानले जाते की पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक आहेत, म्हणून तुमच्या पूजास्थानी 5 पिवळ्या कवड्या ठेवा. यामुळे तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यास मदत होईल. शुक्रवारी कापूर जळवून त्याची काजळ बनवा. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत तिचे नाव भोजपत्राच्या तुकड्यावर लिहा. भोजपत्र 7 वेळा तुमच्यावरून ओवाळा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळवून देईल. एका निळ्या कापडात 11 लवंग आणि 11 अख्खे मीठ बांधा. त्या व्यक्तीचे ध्यान करत असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चौकात जा आणि तिथे शांतपणे तिथेच ठेवा.
असे केल्याने तुमचे पैसे परत मिळतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. मंगळवार आणि बुधवारी कोणताही व्यवहार करू नका. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मंगळवारी कधीही कर्ज घेऊ नये. जो व्यक्ती या दिवशी कर्ज घेतो तो नेहमी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. त्याचप्रमाणे बुधवारी कधीही पैसे उधार देऊ नयेत. असे मानले जाते की या दिवशी कर्ज परत मिळण्याची शक्यता कमी असते. आम्हाला आशा आहे की तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी हे उपाय तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर आश्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.